राम मंदिरातील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले। रामभक्तांच्या जेवणाची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मनसेने आता पुढाकार घेतलाय। हनुमानगडीच्या कल्याणदास महाराज यांच्याकडून भंडारा आयोजित करण्यात आलाय आणि हा भंडारा 13 जानेवारी पासून सुरू झालेला आहे। हा भंडारा 25 जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे। या भंडाऱ्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मदत मुंबईहून पाठवली आहे। मध्ये लाखोंच्या संख्येने राम भक्त जे आहेत ते दाखल होत आहेत। राम मंदिराच्या संपूर्ण प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला अवघे काही तास आणि दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे लाखो जे भाविक आहेत ते संपूर्ण रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापन सोहळ्याचा यथाडोळा हा सोहळा अनुभवण्याकरता संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये येताना पाहायला मिळते। परंतु त्या राम भाविकांची राम भक्तांची कुठेही जेवणाची गैरसोय होऊ नये त्यामुळे खरतर लंगर अर्थात भंडारा जो आहे तो संपूर्ण हनुमानगडीच्या कल्याणदास महाराजांकडनं करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण हनुमानगडी जे मंदिर आहे तिथचे महंत जे आहेत ते अयोध्येचे प्रमुख असे मानले जातात। त्याच अयोध्येचे प्रमुख महंत असलेले कल्याणदास महाराज यांच्याकडनं संपूर्ण ही जेवणाची व्यवस्था अर्थात भंडाऱ्याची व्यवस्था जी आहे ती 24 तास संपूर्ण अयोध्येमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, हनुमानगडी, अयोध्या।